आज ना मी आली होती माझ्या माहेरी. खास कशासाठी आली होती ते तुम्हाला मी नंतर सांगेन. नंतर आम्ही गेलो आंबे गवसायला, कारण हे छोटे छोटे जे आंबे आहेत ना ते वाऱ्याने असेच पडून जातात आणि खायला पण चवीला मस्त लागतात. मग तेच गवसत होती. सध्या ना माझे 2-3 दिवस व्लॉग वगैरे काही आले नाही, कारण मला वेळ नाही भेटला. सो आजपासून माझे व्लॉग कंटिन्यूस येतील. तुम्हाला जर माझे व्लॉग आवडत असेल तर फॉलो करा, इंस्टाग्रामला फॉलो करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पहिले पोचतील. सो हे बघा, आंबे वगैरे मी घेतले आणि मग खायला बसली. सो हे अशा पद्धतीने आंबे खायला जाम मजा येते. कोणाला कोणाला असे आंबे खायला आवडतात. कापून खाण्याची पद्धत ही वेगळीच असते. कापून खायला पण मजा येते, पण असे आंबे खायला जाम मजा येते. मग ते आंबे वगैरे खाऊन घेतले. मग आम्ही गेलो करवंद खुडायला. आमच्याकडे करवंद पण खूप भाजलेले आहेत, खूप लागलेले आहेत, अख्खं झाड भरून गेलेलं आहे. मग करवंद वगैरे खूप आम्ही खुडली. ते ठेवायला मग पहिले आम्ही पळसाचं पान घ्यायचो, पण आता सध्या तसं काही घेत नाही. तसं काही मला ते असं आता बनवता नाही येत वगैरे. म्हणून हे बघा, मी जाम खुडलेले, पण मी थोडेसेच सगळे खाऊन टाकले खुडताच. सो तेवढेच दाखवले तुम्हाला. आणि नंतर मी क्लिप घेत होती. हे आमच्या रानात काहीतरी लावलेलं आहे, पण ते मला एवढं काही माहिती नाही. सो असंच क्लिप घेत होती, हिरवंगार नेचर बघत होती आणि मग गेली जांबू पाडायला. सो आमच्या शेतात खूप सारे जांबू लागलेले आहेत, काळी जांबू कोणाच्या शेतात आहे. आणि नंतर आम्ही लागलो मेहंदी पाडायला, कारण आमच्या घरच्या बाजूला लग्न होतं. सो मी लागली मेहंदी पाडायला. घरी तर काय मला पोरी काय पाडून देणार नाही, सो इकडेच पाडून घेते. खरं तर मी याच कामासाठी घरी गेलेली होती, कारण मला घरी निवांत अशी मेहंदी पाडायची होती, म्हणून मी घरी गेलेली होती. सो असा होता माझा आजचा दिवस. आवडल्यास लाईक करा आणि फॉलो करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचतील. सो बाय बाय, सी यू.